भाई या माणसाला चिप्स कुरकुरे आणायला लावले होते. हा भिकाऱ्या 6 जणांसाठी काय घेऊन आलाय एवढं. रेल्वे मंत्री लाज वाटू दे, लाज लाज. मी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जर्नी जंक्शनच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तुम्ही बघू शकता मी रेल्वे स्टेशनवर आहे. तर मी आता चिंचवड रेल्वे स्टेशनवर आहे. इथून आपली ट्रेन नंबर 22943 इंदोर दौंड एक्सप्रेस या ट्रेनमध्ये आपली जर्नी आहे आणि इथून आपण उज्जैनला जाणार आहे. तर बॅग्स वगैरे सगळे माझे रेडी आहे आणि इथून मी जस्ट पोचलो आहे. अजून 10-15 मिनटं आहे ट्रेन यायला. तर इथून आपण डायरेक्ट उज्जैनला जाणार आहे. आणि आज मी एकटा नाही आहे, तर आपली जी जन्मभूमी आहे नाशिक, तिथून आपले बरेचसे मित्र कल्याणला ऑलरेडी येऊन थांबलेले आहे. सो इथून ही ट्रेनचं कल्याणला स्टॉप आहे. इथून कल्याणला जाऊ, तिथं आपले सगळे मित्र भेटतील. तुम्हाला पण त्यांची भेट घालतो आणि मी भेटतो तुम्हाला इथून जाताना लोणावळ्या खंडाळ्याच्या घाटामध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि मी भेटतो तुम्हाला ट्रेन आल्यावर. बघू शकता आपल्या ट्रेनचे कोच पोझिशन इथं लागली आहे. 22943 दौंड इंदोर एक्सप्रेस. थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 3वर. ही पहिली अशी ट्रेन जर्नी हिच्यासाठी खूप दिवस आम्ही वाट बघितली आहे, म्हणजे या ट्रिपसाठी. आणि फायनली आपल्या जर्नी जंक्शनवर त्या ट्रेनची जर्नी ॲड होणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर 3-4 दिवसासाठी चाललो आहे. तर आम्ही खंडाळा घाट अजून लांब आहे, बट लोणावळ्याला आलो आहे. बट पाऊस आहे चालू. आज एवढं हॅपी ना, आम्ही 2 महिने आधी तिकीट बुक केले होते. 2 महिन्यापासून एक दिवस 1 वर्षासारखा झाला होता. आज फायनली तो दिवस आला आणि मी ट्रेनमध्ये अजून बाकीचे मित्र जर कल्याणलाच आहे. बघू आता ती कधी येतात. लोणावळ्याला पोचणार आहे आपण आता. फायनली आपण लोणावळ्याला पोचलो आहे आणि ट्रेनचा हा 3रा स्टॉप आहे. जिथून पुढं कर्जत आणि कल्याण. लोणावळा चिक्कीसाठी फेमस आहे आणि लोणावळा आणि पावसाळ्यात लोणावळा एक नंबर हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात असा फॉग एकदम कडक राहतो. आपल्या लोणावळ्याचा ब्लॉग तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटून जाईल, तर तो चेक करायला विसरू नका. बाकी इथं 2च मिनटाचा हॉल्ट आहे आणि इथून गाडी डायरेक्ट कर्जतवरून कल्याण. मी तुम्हाला भेटतो डिपार्चरला. एक्साइटेड फॉर खंडाळा घाट येणार आहे.
कर्जतला पोचलो आहे. आपल्या ट्रेनचा तिसरा स्टॉप आहे कर्जत जंक्शन आणि कर्जतला पोचलो आहे. गाडी डिले नाही आहे, टाईमवर आहे सगळी गाडी. कर्जतला पोचले. आता इथून नेक्स्ट स्टॉप कल्याण. खंडाळा घाट कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. लोणावळ्याला कसं मी भरपूर वेळा आलो आहे, बट ट्रेननी पण जी यायची मजा आहे ती वेगळीच आहे. आणि खंडाळा घाट एक नंबर दिसतो. तुम्हाला कसं वाटलं एकदा ट्रेनमध्ये सांगा. आणि मी तुम्हाला भेटतो आता कल्याणला डायरेक्ट. ट्रेन आपल्या मेन स्टेशन कल्याणला पोचली आहे आणि कल्याणला आपली गँग पण चढली असावी. लोकेश, चला मी तुम्हाला त्यांची भेट घालून देतो. करंटली आम्ही आता वसई रोडला आहे. कल्याणला सगळे मित्र आले, व्हिडिओ काढायचाच विसरून गेलो. आता तुम्हाला सगळ्यांची भेट घालून देतो. ओमकार नंबर 1 ओमकार टर्ले, ओमकार नंबर 2 ठाकरे, ओमकार नंबर 3 चौवंशी. हा याचे बाप्पा रेल्वे मंत्री आहे, हा त्यांचा मुलगा आहे. आणि हा चेतन पाटील. कोण म्हटलं? तू म्हटलं ठीक आहे. नाही आपल्या ब्लॉगमध्ये काहीच कट नाही होत, डायरेक्ट सगळे पोरं जमले. हो आता आम्ही जेवायला पण ऑर्डर केलं आहे. जर ऑर्डर टाईमावर म्हणजे ऑर्डर आली तर तुम्हाला दाखवतो ते पण काय मागवलं आहे काय नाही. आणि तुम्हाला सुरतला भेटतो मी ऑर्डर आली का, कारण की मला माहीत नाही आता व्हिडिओ किती वेळ चालू शकतो, कारण की लोकांचा भरोसा नाही. हे लोक बोलता कमी आणि शिव्यात जास्त देतात, म्हणून मला यांच्यावर भरोसा नाही जास्त. आणि हा जो आहे ना हा जास्त शिव्या देतो. ओमकार टर्ले हिसकावून घेतलं, खाऊ नाही दिलं तुला. अरे पण तुझे पप्पा तर खाऊ दे ना रे, ते हिसकावून कायला घेऊ राहिला. भाई या माणसाला चिप्स कुरकुरे आणायला लावले होते. हा भिकाऱ्या 6 जणांसाठी काय घेऊन आलाय एवढं. आणि लाज वाटू दे, लाज लाज. सुरतला आपण फूड ऑर्डर केलं होतं, तर बघू फूड येत आहे का नाही. अरे आपला आला का बघा रे. फूड आलाय. हा आला गाईज. फायनली आपलं फूड आलंय. मंचुरियन आणि बिर्याणी मागवलेली आहे. तर याला एकदा अनपॅक करतो आणि रिव्ह्यू करतो. थांब
चम्मच वगैरे असतील की चम्मच वगैरे, बघू आता. ही कोणती? ही हैदराबादी बिर्याणी वाटतं. अरे तू सगळं थोडी भूक होती म्हणून एवढंच मागवलंय आम्ही. थोडी भूक होती म्हणून. कोणकोणती बिर्याणी याच्यात? एक हैदराबादी आहे, एक मसाला नॉर्मल व्हेज बिर्याणी, ही काय माहीत कोणती आहे, खिचडी आहे, खानदेशी खिचडी. 3 बिर्याणी आणि मंचुरियनला जागा नाही म्हणून ते बघू नंतरून. हा भाई कांदा पण दिलाय भाई. आहे ना अजून बिर्याणी. मंचुरियन काढ. मंचुरियन किती? 4 प्लेट आले का मंचुरियन? लोक काय सांगल कशी बिर्याणी? तुला नाही सांगता येणार. ही पिवळी वाली ही खिचडी आहे, ही ग्रीन वाली थोडी तिखट खिचडी आहे आणि ही शेजवान वाली खिचडी आहे. चांगली ना? हा, एक नंबर आहे, पण टेस्ट भारी. म्हणजे ऑर्डर करू शकतो. मला हॉटेलचं नाव नाही माहिती पण. सॉफ्ट आहे प्रॉपर. 12:30 वाजले आणि गुजरातमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण वडोदरा जंक्शनला पोचलो आहे आता इथून सगळेजण झोपायच्या प्लॅनमध्ये. फक्त पाणी कलेक्ट करण्यासाठी उतरलो होतो. इथं ट्रेन एकदम खतरनाक चालू आहे, 120-130च्या स्पीडवर. लोको पायलट आज खतरनाक गाडी चालू राहिला. वडोदराला पोचलो आहे सकाळी 6:30पर्यंत. आम्ही उज्जैनला पोचून जाऊ. पाणी कलेक्ट करण्यासाठीच थांबलो होतो. आता सगळेजण झोपणार आहे. मी तुम्हाला डायरेक्ट आता जाग आलीमध्ये तर उठल, नाही तर डायरेक्ट उज्जैनलाच भेटू आपण. अध्यक्ष पाणी घेण्यासाठी उतरले होते आणि 2 बाटली घेतल्या आहे. खूप मोठा खर्च झाला आज त्यांचा. 1 करोडचा चेक मुडला आहे लोकेश सोनवणेचा. 2 बाटल्या घेतल्या आहे म्हणून. बोर्ड नाही का लावला वडोदराचा बोर्ड नाही, तो पुढे राहिली तर नाही राहणार भाई. रेल्वे स्टेशन तर क्वालिटी नाही का? एस्केलेटर क्वालिटी. गुजरात भाई हाय क्वालिटी. पैसा भरपूर आहे गुजरातकडे. बाय बाय वडोदरा. कुछ ज़्यादा नहीं हो गया क्या? गुड मॉर्निंग फ्रॉम रतलाम जंक्शन. वेलकम टू मध्य प्रदेश. ट्रेन नंबर 22943. जवळपास 950 किलोमीटर ट्रॅव्हल करून आपण रतलाम जंक्शनला पोचलो आहे. आणि गाडी अशी चालते ना की झोपच लागत नव्हती. डायरेक्ट जीवच घाबरत होता. असं वाटत होतं आमची अप्पर बर्थवरून खाली येतोस का काय. आता काय झोप काय झाली नाही. आता इथं चहा प्यायला थांबलो आहे रतलाम जंक्शनला. आहे का चहा? घे मग चहा. मस्त गरम गरम चहा रतलाम जंक्शनवर. रतलाम जंक्शन पाहिले. गरम पाणी तसंच आहे का? चहा काय एवढा खास नाही पण ठीक आहे. आता काय ठीक आहे. तुम्हाला डिपार्चरला भेटतो रतलामच्या. नको नंतर पुढे उज्जैन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जय श्री महाकाल. अरे आज एखाद्या ट्रेनचं इनॉग्रेशन असेल. नमो पार्वती पते हर हर महादेव. उज्जैन जंक्शनवर सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळी
जवळपास अर्धा तास आपली गाडी लवकर आलेली आहे. आता 6:30 वाजले तर उज्जैनला आम्ही पोचलो आहे. तर आता इथून हॉटेलला जायचं आहे. तर दर्शन वगैरे बघू आम्ही कधी घेतो. पण दर्शनवाला ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग येणार आहे. हा ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झाला असेल. व्हिडिओ इथपर्यंत तुम्हाला बघितला असेल तुम्ही तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आणि आज उज्जैन जंक्शनला काहीतरी स्पेशल आहे कारण की इथं मॅट वगैरे टाकलेले आहे. तर आज काहीतरी माझ्या मते तरी एक नवीन ट्रेनचं इनॉग्रेशन आहे वाटतं आज उज्जैन जंक्शनवरून. तर बघू. तर तुम्हाला इथपर्यंत ब्लॉग आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला भेटतो नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तर भेटू. पुढचा ब्लॉग पाहायला विसरू नका कारण की पुढच्या ब्लॉगमध्ये आपण उज्जैन पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे. मंदिर आणि मंदिरा सोडून पण काही आपण स्पॉट काढलेले आहे नवीन. तर तिथं आम्ही जाणार आहे. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.